नमस्कार मंडळी. आज आपण समाधान म्हणजे काय ते बघणार आहोत. तुकाराम महाराजांनी म्हणून ठेवले, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते म्हणजे काय हो? तर आपल्या पूर्वजन्मातल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनुसार परमेश्वरानं आपल्याला ह्या जन्मात काय मिळणार हे नशिबानं आपल्या ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे जे काही आपण राहतो, जगतो, वागतो त्या सगळ्यामध्ये समाधान मानून घ्यावं. पण खरंच याचा अर्थ काही लोक अगदी उलटा घेतात. म्हणजे असं त्यांना असं वाटतं, असेल माझा हरी देईल खाटल्यावरी, म्हणून लोळत पडतात. कारण काम करत नाहीत, कष्ट करत नाहीत, काहीच करत नाहीत. असं होऊन नाही चालणार मित्रांनो. आपल्याला जगायचं असेल तर कष्ट करायला लागतील, काही दिशेनं प्रयत्न करायला लागतील आणि त्या प्रयत्नांना कधी यश येईल, कधी नाही येणार. पण जे काही असेल ते त्याचा आपण आनंदानं, समाधानानं स्वीकार करायला हवा. प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते. कधीतरी अनेक गोष्टी निसर्गावर, वेगवेगळ्या फॅक्टर्सवर अवलंबून असतात. आणि मग त्यामुळे अमुक मिळालं नाही, तमुक मिळालं नाही असं दुःख करत जगण्यापेक्षा जे काही तुमच्या हातात आहे, तुमच्याकडे जे आलेलं आहे ऑलरेडी, त्याच्याबद्दल तुम्ही समाधानात राहावं. नवीन प्रयत्न करावेत, मिळवावं. पण मिळालं नाही तर त्याचं दुःख करू नये, त्याची खंत बाळगू नये. गीतेतला हा श्लोक तेच सांगतो ना, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्तव कर्मणी. म्हणजे कर्म करण्यापुरता तुझा अधिकार आहे. तू काम कर, कष्ट कर, प्रयत्न कर, पण त्याला यश मिळेल की नाही हे तुझ्या हातात नाही. फळ मिळेल की नाही हे तुझ्या हातात नाही. पण फळ मिळेल म्हणून काम करू नको. कर्तव्य म्हणून, आनंद म्हणून काम कर. आणि फळ हातात नाही म्हणून ते काम करायचं सोडून देऊ नको. हा खरा समाधानाचा भाग आहे. कसं आहे, आपण जे काही कष्ट करतो आपल्या कुटुंबाकरता, आपल्या आजूबाजूच्या माणसांकरता, त्यातही एक वेगळा आनंद असतो. यश मिळालं आनंदच आहे, नाही मिळालं तरी मनात समाधान आहे कष्ट केल्याचं. समजलं ना? तर म्हणून समाधानी व्हा, आनंदी व्हा, सुखाच्या मागं लागू नका. हेच हा तिया सांगतो. धन्यवाद.